मुंबईतील मुलुंड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करून त्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चा ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष कौशिक पाटील यांच्या विरोधात मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मुलुंड पोलीस ठाण्यातील हवालदार भाऊसाहेब इंगळे आणि त्यांचे सहकारी शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालत असताना पहाटे 12:50च्या सुमारास LBS रोडवरील स्वप्ननगरीतील सिएस्टा टॉवर बाहेर मोठी गर्दी दिसली असता वाढदिवस साजरा करणाऱ्या या गटाला पोलिसांनी शांततेच्या कारणास्तव तिथून निघून जाण्यास सांगितले। तर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार कौशिक पाटील यांनी पोलिसांच्या सूचनेला न मानता उलट त्यांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तसेच आपल्या राजकीय ओळखीचा धाक दाखवत हवालदाराला निलंबित करण्याची धमकी दिली। त्याचबरोबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पाटील यांनी हवालदार इंगळे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या छातीत मारले। या झटापटीत पोलीस हवालदाराच्या गणवेशाचा खिसा फाटून नेमप्लेटही तोडण्यात आली। या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।